एक धक्कादायक बातमी आहे। परप्रांतीय लाडक्या बहिणींनी आता महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। नेमका कोणत्या राज्यातल्या आणि किती लाडक्या बहिणींनी लुटालूट केली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। परप्रांतीय लाडकींनीही महाराष्ट्राला लुटलं। बोगस लॉग इन आयडीचे हजारो अर्ज। उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगालच्या भामट्या बहिणी। राज्यामध्ये तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याची चर्चा सुरू असताना आता थेट परप्रांतीय लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं समोर आलंय। या योजनेतील परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय। अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकाच्या आधारे फसवणूक करण्याचा या हजारो भामट्या बहिणींचा प्रयत्न होता। या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नक्की हे रॅकेट कसं कार्यरत होतं पाहूयात। सांगली आणि लातूर मधल्या अंगणवाडी सेविका दाखवून त्यांनी लॉग इन आयडी बनवले। अंगणवाडी सेविकांच्या बोगस आयडीवरनं 1171 अर्ज भरण्यात आले। आधार कार्डवरचा पत्ता दिसू नये म्हणून अस्पष्ट दिसणारी कॉपी अपलोड केली। एकही मुस्लिम महिला नसणाऱ्या गावातील मुस्लिम महिला लाभार्थी दाखवल्यानं भांडाफोड झालाय। आधार क्रमांकाशी लिंक खातं उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल यासोबतच राजस्थान मधल्या व्यक्तीचं निघालंय। दरम्यान ही बनवेगिरी समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेतील अनियमिततेची चौकशी करून कारवाई करू असं म्हटलंय, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे। म्हणूनच आमच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत। ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू। मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीनी फॉर्म भरून घेतले? सरकारच्याच एजन्सी ना। जर सरकारच्याच एजन्सीनी फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं। त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून। का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनीच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। आता अशा परप्रांतीय भामट्या बहिणींकडनं वसुली करण्यात येईल असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। मोठा आर्थिक भार असलेल्या लाडकी बहीण योजनेचे तब्बल 2,34,00,000 लाभार्थी आहेत। आतापर्यंत 7 हप्ते लाडकीला मिळालेत। भविष्यात योजनेमध्ये फक्त अपेक्षित गरजू लाभार्थीच राहतील आणि बाकी श्रीमंत आणि बोगस अर्ज निकाली निघतील अशी आशा करूया। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। मात्र या लाडकी बहीण योजनेमुळे आता वयोश्री योजनेचे लाभार्थी मात्र वेटिंगवर असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। सरकार लाडक्या बहिणींसाठी दरमहा 3,750 कोटी रुपये खर्च करते। सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे मात्र ज्येष्ठांमध्ये मात्र दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या 6.5 लाख ज्येष्ठांपैकी सुमारे 4 लाख लाभार्थींना 3 महिन्यांपासून लाभच मिळालेला नाहीये। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर 17 ऑक्टोबर 2024 पासून नव्या ज्येष्ठांना वयोश्रीचे अर्ज करणं देखील बंद करण्यात आलेलं आहे। बघा, एकूण अर्जदार आहेत तब्बल 6,25,000। लाभ मिळालेले लाभार्थी आहेत 2 लाख। बघा, लाडकीमुळे वयोश्रीचे लाभार्थी वेटिंगवर आहेत। दरवर्षी अनुदान 3,000 रुपयाचं मिळतं। अनुदानाच्या प्रतीक्षेतले अंदाजे लाभार्थी आहेत सुमारे 4 लाख। वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची अशी उपकरणं खरेदी करण्यासाठी मदत म्हणून 3,000 रुपये दिले जातात। मात्र आता ज्येष्ठांना ही उपकरणं घेता काही येणार नाहीयेत। आता पुढच्या बातमीकडे, राजकीय बातम्यांकडे वळूया। सरकारी कामात खंडणी मागितली तर मकोका लावणार असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता कार्यकर्त्यांना दिलाय। बघा, अजित पवारांच्या बीड दौऱ्याची बातमी आहे। दादांनी हा दम कुठे भरला,
कोणत्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना इशारा दिलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. चुकीचा वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. ऐकलं? राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय. एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचा इशारा दिलाय. दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानी यांना धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं. दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केली. चुकीचा वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या 4 एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. आवादाचे कर्मचारी जर त्यांच्या शासकीय बंगल्यात म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात जाऊन जर त्यांना बोलवलं असेल खंडणीसाठी तर हा मकोका धनंजय मुंडेंवर देखील लावला गेला पाहिजे असं माझं थेट म्हणणं आहे. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय. त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय. लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही. एवढंच नाही, अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही. अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय. त्यामुळे अजित पवारांचा हा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होतं की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी हे पुढील काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाही त्याचा सवाल आता खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलेला आहे. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली. तसंच सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येचा प्रश्न संसदेत मांडणार असल्याचंही सुळेंनी म्हटलंय. आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढे ॲलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे. नैतिकता. मग राजीनामा का घेत नाही हा प्रश्न मला नका विचारू. 4 वाजता याल ना DPDCला, तेव्हा विचारा. तर दुसरीकडे धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, आम्हाला भेटण्याची चोरी नाही अशी प्रतिक्रिया आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आम्ही कधी भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे की धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. त्यामुळेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता टोलवाटोलवी सुरू आहे का असा सवाल विचारला जातोय. आता पुढच्या रिपोर्टकडे. अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीडची DPDCची बैठक वादळी झाली. अगदी पहिल्याच बैठकीत नेमका काय राडा झाला, अजितदादांसमोर धनंजय मुंडेंना कोण भिडलं, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. DPDCच्या बैठकीत खडाजंगी. दादांसमोरच धस सोनावणे मुंडेंशी भिडले. DPDC बैठकीत पेन ड्राईव्ह बॉम्बचे पडसाद. 69 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर 73 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आणि बीडमध्ये आलेल्या पालकमंत्री अजितदादांच्या हाती भ्रष्टाचाराचा कच्चा चिठ्ठा असलेला पेन ड्राईव्हच दिला.
त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार हे स्पष्ट झालं होतं आणि त्यानुसारच बैठकीत धनंजय मुंडेंनी धसांना शह देण्यासाठी बीडमधील दहशतीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र धसांच्या मदतीला पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे धावून आले आणि दोघांनी मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मुंडे विरुद्ध धस सोनावणेंमध्ये अजितदादांसमोरच जोरदार बाचाबाची झाली. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. नाही पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय. हे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. त्यानंतर मुंडेंनी बैठकीत बीडच्या बदनामीचा मुद्दा काढला. त्यावर सोनावणेंनी काय उत्तर दिलं ते ऐकूयात. बीडची बदनामी कोण करतंय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? असे 69 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत. हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही, तर धसांनी 73 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी अजितदादांकडे केली आहे. त्यावर 5 वर्षांचीच नव्हे तर गेल्या 15 वर्षांची चौकशी होऊ द्या असं आव्हानच मुंडेंनी धसांना दादांसमोरच दिलं. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत त्या त्यांनी मांडलं. आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी. प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच आमने सामने येतात. मात्र अजितदादांना पहिल्याच बैठकीत बीडच्या वादग्रस्त राजकारणाची झलक पाहायला मिळाली. हत्या, दहशत आणि घोटाळ्यांवरून गाजलेल्या बीडच्या नेत्यांना अजितदादा कसं हाताळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मुंडे धसांमध्ये कशी खडाजंगी झाली आपण ते पाहिलं. दरम्यान बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीतच एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं का, अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे. पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराडच्या आजारपण आणि केलेल्या उपचारांबाबत आता चौकशी करण्यात आलेली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालकांच्या 2 सदस्यांच्या पथकानं बीड दौऱ्यावरून चौकशी केली. कराडला स्लीप एपनिया आजार असल्यानं CPAP मशीन वापरण्यास परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर डोळ्यांना संसर्ग झाला होता, त्यावर उपचार केल्यानंतर पुन्हा सर्दी तापही आला होता. दरम्यान आता या संपूर्ण उपचारांबाबतची चौकशी करण्यात आली आहे. पुढची बातमी कराडचीच आहे. सध्या जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी बीडमध्ये अधिकारी कशा पायघड्या घालतात याचं एक उत्तम उदाहरण समोर आलेलं आहे. वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, मात्र तरी त्याला वाईन शॉपचा परवाना मिळाला. तसंच केस नगरपंचायतीनं त्याला वाईन शॉपसाठी 4च दिवसात ना हरकत प्रमाणपत्र देखील दिलं. सरकारी काम आणि 4 महिने थांब अशी सरकारी कामकाजाची ओळख आहे, तशी म्हण आहे. मात्र वाल्मिकनं ना हरकत प्रमाणपत्रासाठी गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला अर्ज केला होता आणि त्याला लगेच 2 डिसेंबरला ना हरकत प्रमाणपत्र मिळालं देखील. कराडच्या वाईन शॉपसाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले.
बीडनंतर वळूया आता ठाण्यातल्या राजकारणाकडे. महायुतीची सत्ता आल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळवलेला आहे. त्यासाठी भाजपनं मित्रपक्ष शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदेचे पारंपरिक विरोधक नायकांना ताकद दिली. मात्र शिंदे आणि नायकांमधील वाद काय आहे, ठाणे नेमकं कुणाचं, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिंदेच्या वर्चस्वाला नायकांचा भान. दिघेंनंतर नाईक शिंदेंशी भिडणार. ठाण्याचा भाई कोण? पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आणि शिंदे आणि गणेश नाईकांमधील वादाचा नवा अंक सुरू झालाय. निवडणुकीपूर्वीच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला होता. तो वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला गेला होता. मात्र आता पालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं शिंदेंना शह देण्यासाठी नवी मुंबईच्या गणेश नाईकांना मैदानात उतरवल्यानं हा वाद आणखीनच उफाळून आलाय. मात्र गणेश नाईकांविरोधातील हा वाद आत्ताचा नसून वर्चस्वाची ही लढाई थेट आनंद दिघेंच्या काळापासूनची आहे. 1995 ठाण्याच्या पालकमंत्रीपदामुळे नाईक आणि आनंद दिघेंमध्ये वादाची ठिणगी पडली. 1999 नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघेंकडून भोईरांना ताकद देत नाईकांचा पराभव. 2004 पालकमंत्री असताना नाईकांकडून शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न. 2009 संजीव नाईकांना खासदार बनवून शिवसेनेला हादरा. 2014 शिंदेंनी भाजपच्या मंदा म्हात्रेंच्या मागे ताकद उभी करून नवी मुंबईत नाईकांना पराभूत केलं. 2019 शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबईत नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न. 2024 भाजपच्या नाईकांचा विरोध असताना कल्याणमधील गावं नवी मुंबई महानगरपालिकेत सहभागी करण्याची परवानगी. गणेश नाईक 15 वर्ष ठाण्याचे पालकमंत्री होते. या काळात ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले. त्यात कधी नाईक तर कधी शिंदे यशस्वीही ठरले. मात्र आता शिंदेंची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर शिंदेंना आपला ठाण्याचा गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघेंपासून सुरू झालेला नाईकांविरोधातील संघर्ष आता आणखीन टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यात शिंदेंना ठाकरे गटापेक्षा गणेश नाईकांचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे जुना संघर्ष शिंदे नव्यानं कसा हाताळणार आणि आपला गड राखणार का, याकडे लक्ष लागलंय. कारण यातूनच ठाण्याचा भाई कोण हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. ठाण्यातल्या राजकारणानंतर वळूया आपण राज ठाकरेंच्या भाषणाकडे. विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी शंका उपस्थित केलेली आहे. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालंय असा टोला त्यांनी लगावलेला आहे. 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे, शरद पवारांचे 8च खासदार निवडून आले, त्यांच्या पक्षाला 10 जागाच कशा मिळाल्या, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाट आलो. कारण लोकांमध्ये
लोकांमध्येच संभ्रम होता, हे काय आहे? हे कसं झालं, असा कसा निर्णय आला. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर. मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा. राज ठाकरेंच्या या भाजपवरील टीकेनंतर आता वळूया मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण आज मागे घेतलेलं आहे. आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढाई होणार असं जरांगेंनी जाहीर केलेलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असा इशारा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. 8 मागण्या दिल्या, त्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघायचं आहे असं देखील जरांगेंनी म्हटलंय. तर निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याकडे, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही. तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. आनंद आहे, आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तो प्रयत्न करतोय. पुढच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे आता भगवानगडावर दाखल झालेले आहे. धनंजय मुंडे भगवानगडावर आज मुक्कामी देखील राहणार आहेत. गडाचे महंत नामदेव शास्त्रींसोबत ते चर्चा करणार आहेत. भगवानगडावर अचानक येण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या मागणी लावून धरलेली आहे, घेराव घातलेला आहे. घेरण्याची रणनीती आखली जाते. सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. दुसरीकडे आता नामदेव शास्त्रींसोबत धनंजय मुंडे अचानक भगवानगडावर आले आणि आता ते चर्चा करणार आहेत. मात्र भगवानगडावर अचानक येण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर असंख्य आरोप आहेत आणि त्यामुळे त्याला धनंजय मुंडेंचा राजीनामा सातत्यानं मागितला जातोय. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची. बीडनंतर पुढची बातमी परभणीतून. आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन असा इशारा आता सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. सोमनाथच्या आई आणि 2 भावांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील दिलेलं आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा तिने आता प्रशासनाला दिलेला आहे.